भावेश भिडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपकडून ट्विट। भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचा असल्याचा आरोप। 14 निष्पाप लोकांचा बळी घेणारा होर्डिंग बेकायदा। रेल्वेनं बेकायदा फलकांना परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती। पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबईत रोड शो। मुंबईच्या 6 जागांसाठी मोदी मैदानात। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं जाहीर सभांचं शतक। राज्यभरात 4 टप्प्यांमध्ये घेतल्या 105 सभा। केजरीवाल यांच्या जामिनानंतर आता झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनही सुप्रीम कोर्टात। प्रचारासाठी जामीन देण्याची मागणी। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज महायुतीची सभा। मुंबईच्या वरळीमध्ये आज महायुतीची प्रचार सभा। इंडिया आघाडीची 18 मे रोजी मुंबईत बीकेसीमध्ये प्रचार सभा। खरगे, पवार, ठाकरेंचा केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन। होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग। मुंबईतील बेकायदा होर्डिंग हटवण्याचे मुख्यमंत्री शिंदेंकडून पालिका प्रशासनाला आदेश। घाटकोपरच्या घटनास्थळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली भेट। संबंधित प्रशासनासोबत संवाद साधून घेतला परिस्थितीचा आढावा। उल्हासनगरमध्ये आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा। कल्याणचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी सभा। केजरीवाल यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिकेतून केली होती मागणी। अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी आजपासून संपावर। 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाची थकबाकी। महागाई भत्ता देण्याची मागणी। दिव्यांग मंत्रालय दिल्यानं मुख्यमंत्री शिंदेंसोबत। मंत्रीपद दिलं असतं तरी सोबत राहिलो नसतो, आमदार बच्चू कडूंचं विधान। ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभा निकालाच्या दिवशीही मद्य विक्रीला बंदी। सुधारित आदेशानुसार आता ठाण्यामध्ये 18 ते 20 मे रोजी आणि 4 जून रोजी मद्य विक्रीला बंदी। भारतीय केशराला जगभरात मागणी। केशरची जागतिक बाजारातील किंमत तब्बल 4.97 लाख रुपये किलो। पुणे शहरामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज। उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। मॉन्सून यंदा वेळेआधीच येणार। 19 मे रोजी मोसमी वारे अंदमानात धडकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।